नमस्कार, मी हर्षद गोळे सर. नमस्कार, मी दुहिता गोळे सर. आणि आम्ही आता रिसेंटलीच इंडियाज गॉट टॅलेंट च्या सेमीफायनलिस्ट आम्ही झालो आहोत. आणि म्हणजे आजपर्यंत आम्ही दोघांनी पण वेगवेगळ्या स्तरावरती काम केलेलं आहे संगीत क्षेत्रात. पण एकत्र आमचं लग्न झाल्यानंतर एकत्र आम्हाला काम करण्याची जी इच्छा होती, त्याच्यातनं आम्ही अगदीच लग्न झाल्यानंतर 6-7 महिन्यांनीच आम्ही इंडियाज गॉट टॅलेंटचा आम्हाला एक संधी मिळाली, जिथे आम्ही जगासमोर आमचं काम, जे काही आमची पूर्ण सांगीतिक प्रवास जो आहे तो आमचा लोकांसमोर आम्हाला घेऊन जाता आला. तर तो प्रवास आत्ता इथपर्यंत आमचा आला आहे की आम्हाला आत्ताच रिसेंटलीच पद्मश्री महेंद्र कपूर यांचा अवॉर्ड मिळाला आहे. एक यंग अचिव्हर म्हणून त्यांनी आम्हाला पुरस्कारित केलं आहे. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे एक छोट्याशा गावातनं, म्हणजे सिन्नर तालुक्यातनं, नाशिक जिल्ह्यातनं आम्ही दोघांनी काम करत, म्हणजे तसं लहानपणापासून मी गाण्याशी वयाच्या 3ऱ्या वर्षापासून मी गाणं करतोय. आणि आमच्या स्वतःचं सिन्नरला पांडुरंगाचं मंदिर आहे, त्याचे आम्ही पुजारीच. तर मग तिथपासनं म्हणजे एक भजनापासनं, शास्त्रीय संगीतापासनं, त्याच्यानंतर हळूहळू एक वेगळ्या स्तरावर आपण या सांगीतिक क्षेत्रात काय नाविन्यपूर्ण गोष्ट करू शकतो. तसं बघितलं तर दुहिताचं पण 3ऱ्या-4थ्या वर्षापासून तिने गाणं शिकायला सुरुवात केली. पहिल्यांदा ती तिच्या बाबाकडेच शिकली आणि त्याच्यानंतर आता तिथपासून तर इथपर्यंतचा तिचा प्रवास, त्याच्यानंतर माझा लहानपणापासून तर आत्तापर्यंत, आणि लग्नानंतर आम्ही जो प्रवास सुरू केला तो. आणि आता सध्या खूप म्हणजे सिन्नरचं नाव असेल, नाशिक जिल्ह्याचं नाव असेल, पूर्ण भारतात आणि भारताच्या बाहेरनं पण कॉल्स येत आहेत की आम्ही तुमचं काम बघतोय, आम्हाला तुमचं काम बघायला आवडतंय. तर मग खूप बरं वाटतंय की सर्वांच्या आशीर्वादाने ह्या गोष्टी घडत आहेत. महेंद्र कपूर अवॉर्ड मिळाल्यानंतर कसं वाटलं तुम्हाला? महेंद्र कपूर अवॉर्ड आम्हाला जेव्हा त्यांचा कॉल आला तेव्हा आम्हाला ॲक्च्युली त्यांनी सांगितलं की तो अवॉर्ड सुरेश वाडकरांना त्यांनी जीवनगौरव पुरस्कार दिला, सोनू निगमजींना त्यांनी जीवनगौरव पुरस्कार दिला. आणि त्यांना असं वाटत होतं की महाराष्ट्रातनं आज इंडियाज गॉट टॅलेंटसारख्या एका प्लॅटफॉर्मवरती सेमीफायनलिस्ट म्हणून एक नाविन्यपूर्ण काहीतरी काम घडतंय. म्हणून त्यांनी आम्हाला फोन केला की आमची अशी इच्छा आहे की तुम्हाला यंग अचिव्हर म्हणून पुरस्कार आम्ही द्यावा. आणि आमच्यासाठी खूप म्हणजे एक इन्स्पायरिंग गोष्ट होती, कारण की आपण काम करत असताना एक कौतुकाची थाप मिळणं गरजेचं असतं, ज्याच्याने आपण पुढचं काम, आपल्याला पुढे तो प्रवास घेऊन जायला एक एनर्जी मिळते. तर आम्हाला खूप आनंद झाला त्या गोष्टी. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे इंडियाज गॉट टॅलेंट नंतर पहिल्यांदा त्यांचा आम्हाला फोन आला. तर आम्हाला वाटलं की असं एक परफॉर्म करण्यासाठी ते बोलवत आहेत किंवा काय, पण त्यांनी डायरेक्टली सांगितलं की आम्ही तुम्हाला यंग अचिव्हर म्हणून आम्ही तुम्हाला सन्मानित करतोय. आणि त्याच्यापेक्षा सर्वात मोठी गोष्ट म्हणजे त्यानंतर त्यांनी सांगितली की तुम्हाला तिथे परफॉर्म करायचं आहे. आणि ते म्हणजे सुरेशजी वाडकर आणि सोनूजी निगम यांच्यासमोर तो परफॉर्मन्स करायचं म्हटल्यावर अजूनच आम्हाला खूप मोठा आनंद झाला. कारण लहानपणापासून आपण ज्यांना आपल्यासाठी आयडल म्हणून आपण बघत असतो, आणि अशाच लोकांसमोर आपल्याला एक आपलं थोडंसं, आपण जो सांगीतिक प्रवास आहे त्यातली थोडंसं आपल्याला त्यांच्यासमोर गायला मिळतं. याच्यापेक्षा आमच्यासाठी तर मोठी गोष्ट कोणतीच नाही. तर मग त्यांच्या हस्ते आम्हाला तो पुरस्कार प्रदान केला. तर मनापासून खूप एक मोटिवेशन होतं. येस. इंडियाज गॉट टॅलेंट मधला अनुभव कसा राहिला? इंडियाज गॉट टॅलेंट जसं मी म्हटलं की खूप म्हणजे आम्ही जेव्हा लग्नानंतर जेव्हा आमचं काम सुरू केलं, एकत्र कामं करायला सुरुवात केली, आधीसुद्धा आम्ही करत होतो, पण तर आमच्या मनात बऱ्याच वर्षांपासून ती गोष्ट होती की आपल्याला एक मोठ्या रियालिटी शोमध्ये जायचं आहे, त्यासाठी प्रयत्न करायचे आहेत. आणि खूप लग्नाआधीसुद्धा आमचे वैयक्तिक प्रयत्न सुरू होते या स्पर्धांमध्ये भाग घेण्याचे वगैरे. पण जेव्हा आम्हाला त्यांच्याकडनं एक कॉल आला की तुम्ही तुमचे ऑडिशनसाठी व्हिडिओज पाठवा काही,
तर आम्हाला आधी असं वाटलं की आपण करून पाहू की आपण एक प्रयत्न करून पाहू की तिकडे आपल्याला संधी मिळते का हे बघण्यासाठी एक प्रयत्न करू. म्हणून आम्ही एक दोन आमच्या पद्धतीने गाऊन काही गोष्टी त्यांना पाठवल्या. त्यानंतर त्यांचा आम्हाला फोन आला की तुम्ही ऑडिशनसाठी मुंबईत या, आम्ही तुमचे व्हिडिओ सिलेक्ट केलेले आहेत. तर आम्हाला आधी विश्वासच बसत नव्हता की एवढ्या मोठ्या चॅनलकडून आपलं सिलेक्शन होणं. आणि आम्हाला असं वाटत होतं की कोणी आमच्या मित्रमैत्रिणीच आमच्याबरोबर काही मस्करी करतायत का फोन करून बोलवत आहेत. पण आम्ही गेलो तिथे तर अगदी त्यांनी आम्हाला खूप छान मार्गदर्शन, त्यांची जी टीम आहे, त्यांचे तिथे जे मेंटर्स आहेत, त्यांनी अतिशय छान मार्गदर्शन त्यांचं मिळतं. आणि ते आपल्याकडनं म्हणजे आपण कसं चांगलं तिथे परफॉर्म करू शकू, आपल्याला अजून कसं लोकांसमोर स्वतःला छान पद्धतीने प्रेझेंट करता येईल यासाठी ते खूप गायडन्स छान करतात. तर तिथे खूप शिकायला मिळालं की नाविन्य आपण जे लोकांसमोर दाखवण्याचा प्रयत्न करतो की आज कित्येक गायक आहेत किंवा कित्येक आमच्यासारखे नवोदित आहेत जे प्रयत्न करतायत, पण स्वतः आपल्यामधलं जे टॅलेंट आहे ते लोकांसमोर दाखवण्यासाठी एक वेगळ्या पद्धतीचा अप्रोच असावा लागतो. तुम्हाला तुमच्यातलं बेस्ट तिथे परफॉर्म करायचं असतं. तर ते सगळं आम्हाला खूप अनुभवायला मिळालं की ताकद लावून तुम्हाला स्वतःला पुढे घेऊन गेल्याशिवाय कुठलीच गोष्ट इझिली आपल्याला मिळत नाही. त्यामुळे आम्हाला खूप मजा आली, खूप खूप छान वाटलं. कारण आम्ही स्वतःला चॅलेंजिंग आमच्यासाठी ती गोष्ट आमच्यासाठीच होती. कारण एकत्र असं आम्ही पहिल्यांदाच परफॉर्म करत होतो तिथे. त्याच्यामुळे ते कसं सांगड त्याची कशी घालायची की वेगवेगळ्या आपण करत असतो, वेगवेगळ्या म्हणजे सोलो आपापल्या लेवलला आम्ही काम करतच होतो, पण ती सांगड घालणं ही आमच्यासाठी एक चॅलेंजची गोष्ट होती. ती आम्हाला त्यांच्या मदतीने आणि आमच्या पांडुरंगाच्या कृपेने आम्हाला ती जमली, याचा आम्हाला खूप आनंद होतो. गणनायका रचना करण्यामागे काय प्रेरणा होती? गणनायका रचना म्हणजे तसं तर ते कंपोजिशन अगोदर 2-3 वर्षापासून आमच्या डोक्यात फिरत होतं. आणि म्हणजे लग्नाच्या अगोदर पण आम्ही काम करत होतो. तर ते लग्नाच्या अगोदर 1 वर्ष ते रिलीज झालं. तर त्याच्या अगोदर 2 वर्ष त्याची प्रोसेस अशी वेगळी काय नव्हती. आम्ही विचार करत होतो की यार आपल्याला काहीतरी काम करायचं आहे. पण त्यामधनं ना एक धून सुचत गेली आम्हाला. आणि थोडंसं असं वाटलं की यार पहिलं गाणं आपलं म्हणजे गणपती बाप्पाशी निगडीत असावं. पण गणपती बाप्पाशी निगडीत असावं तर काय असावं, तर आम्ही भरपूर लिरिक्स पण घेण्याचा प्रयत्न केला. पण मग परत मनात एक असा विचार आला की आपण म्हटलं का आपण गणपती बाप्पाचे वेगळे वेगळे नावं घेऊन आपण हे वेगळं काहीतरी कंपोज करून वेगळं काहीतरी लोकांसमोर आपण आणू शकतो. आणि त्याच्यानंतर त्याचा सेकंडरी पार्ट म्हणजे आपण त्याच्यामध्ये जो आमचं मूळ आम्ही क्लासिकल जे शिकत आलो त्याच्यातला आपण एखादा तराना वगैरे असा एक शास्त्रीय संगीतातला प्रकार आपण त्याच्यात गुंफून असं काहीतरी वेगळ्या पद्धतीने लोकांसमोर आणू शकतोय का. तर आमचा तो विचार सुरू होता. तर तो वेळ गेला आणि आम्हाला सुचलं, ती चाल सुचली, ती कंपोज झाली, आम्ही ती गायली. त्याच्यानंतर रेकॉर्ड पण झालं, त्याचं शूट झालं. आणि त्याच्याच पुढच्या वर्षी त्याला म्हणजे पांडुरंगाच्याच कृपेने त्याला मीमा म्हणजे बेस्ट अरेंजमेंट म्हणजे आमचा मित्रच आहे की शिवहरी रानडे म्हणून, त्याने त्याचं अरेंजमेंट खूप सुंदर केलं. आणि त्या वर्षीचं त्याला बेस्ट अरेंजमेंटचा पुरस्कार पण मिळाला. तर हे पण आमच्यासाठी एक म्हणजे मोठं मोटिव्ह होतं. माइलस्टोन आपण म्हणू की आमचं पहिलंच काम आणि त्याला असं सर्वांनी एवढं डोक्यावर घेतलं. सर्व अनुभव आणि फ्युचरच्या दृष्टीने काय प्लॅन आहे आपला? आता सध्या आम्ही आमच्या काही ओरिजिनल्सवरती काम करतोय. आमचे कंपोजिशन्स असतील ते आमचा बँड फॉर्म केलेला आहे. हर्षद दुलता कलेक्टिव्ह या नावाने त्या बँडचं सगळं काम सुरू आहे. तर कंपोजिशन्स आम्ही करतो. त्याच्यानंतर त्या बँडच्या काही ओरिजिनल्स आम्ही रिलीज ह्या काही महिन्यांमध्ये करणार आहोत. आणि वेगवेगळ्या ठिकाणी परफॉर्मन्सेस सुरूच आहेत आमचे. महाराष्ट्राच्या बाहेर सुरू आहेत, महाराष्ट्रात सुरू आहेत. आणि आम्हाला
हा जो आमचा बँड आहे, आम्ही जसं आम्ही आता म्हटलं की शास्त्रीय संगीत आम्ही लहानपणापासून शिकत आलेलो आहोत. त्याच्या बरोबरीने आत्ता जे फ्युजनचं जे काही म्युझिक आपण ऐकतो किंवा नवीन नवीन जे काही म्युझिक येतं त्याची एक गुंफण करून आम्ही प्रयत्न करतो की आमचे असे फ्युजन असलेले परफॉर्मन्सेस आम्ही करू आणि कंपोजिशन्स करतो. तर त्या पद्धतीने आमचं काम आत्ता सुरू आहे. काही आमचे व्हिडिओज किंवा रील्स ह्या गोष्टी तर आमच्या सुरूच आहेत आमच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सवरती. आणि त्याच्यानंतर त्याच्याच बरोबरीने पुढे आता आम्ही असं प्लॅनिंग करतोय की आम्हाला हा जो बँड आहे आमचा हा एक जागतिक आणि इंटरनॅशनल लेवलला आम्हाला तो पोहोचवायचा आहे. तर त्यासाठी आमचे प्रयत्न सुरू आहेत. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे या बँडचं जे स्वरूप आहे, म्हणजे आपण जे पूर्वीपासनं जे म्युझिक ऐकत आलो आणि आत्ताचं याचं पूर्ण कॉम्बिनेशन करून आम्ही सर्व प्रेक्षकांसमोर एक वेगळ्या पद्धतीचं म्युझिक तयार करण्याचा प्रयत्न करतोय. तर हा नक्कीच सर्वांना आवडेल. कारण कसं होतं की जुने विचार आणि नवे विचार या दोन्ही विचारांचं एकत्रीकरण करून आम्ही नवीन गोष्ट तयार करतोय आत्ताच्या घडीला. आणि आम्ही असा विचार करतोय की इकडनं हा बँड फॉर्म होऊन हा नॅशनली चालेल, इंटरनॅशनली चालेल, बाहेरच्या देशात पण लोक याला खूप चांगल्या पद्धतीने प्रतिसाद देतील. तर अशा पद्धतीने त्याचं काम सुरू आहे सध्या. या क्षेत्रात येणाऱ्या तरुणांसाठी काय संदेश द्याल? नाशिकच्या विशेषतः. येस, तर म्हणजे आम्ही पण नवोदितच आहोत. म्हणजे तसं आम्ही असं बोलायला नाही पाहिजे, पण तरी की सर्वात महत्त्वाचं म्हणजे तुम्ही शिकणं खूप महत्त्वाचं आहे. तुम्ही शास्त्रीय संगीताची तालीम घेणं खूप महत्त्वाचं आहे. तुम्ही जे म्युझिक शिकाल ते ऐकणं खूप गरजेचं आहे, ते शिकणं खूप गरजेचं आहे. नाहीतर कसं होतं की आपल्याला असं वाटतं की आपण 15 दिवस गाणं केलं आणि मग आता माझ्या पुढं कुणीच नाही, म्हणजे असं होऊन जातं. पण असं न करता आपण त्याच्यात सातत्य जर ठेवलं की आपण शिकत राहिलो आणि आपण प्रॅक्टिस करत राहिलो, थोडक्यात रियाज करत राहिलो, तर ती गोष्ट आजच्या तरुणांसाठी खूप गरजेची, म्हणजे आमच्यासाठी पण खूप गरजेची. आम्ही तेच फॉलो करत चाललो. आम्ही आज यांचं सुद्धा आणि माझं सुद्धा MA म्युझिकमध्ये झालेलं आहे. शास्त्रीय संगीतामध्ये यांनी नाशिकच्या म्हणजे पुणे युनिव्हर्सिटीमधनं केलेलं आहे, सावित्रीबाई फुले. आणि मी मुंबई युनिव्हर्सिटीतनं MA केलेलं आहे. अजूनही यांचे गुरु प्रसाद खापर्डे, पंडित प्रसाद खापर्डे आणि मी ज्यांच्याकडे शिकते त्या कोल्हापूरच्या विदुषी शाल्मलीताई जोशी यांच्याकडे आमची अजूनही तालीम सुरू आहे. आम्ही त्यांच्याजवळ बसून शिकल्यामुळे नवीन ज्या गोष्टी आम्हाला करायची एक आपण म्हणू शकतो की एक क्रिएटिव्हिटी आपण जी म्हणतो त्याचा एक स्रोत जो असतो तो आपल्या गुरूंच्या जवळ आपण जेव्हा बसून शिकतो किंवा त्यांच्याजवळ जी तालीम घेतो त्याच्यातूनच येतो. की ते इन्स्पिरेशन, ते आमचे गुरु हे आमचे इन्स्पिरेशन आहेत, कारण त्यांनी साधना केलेली आहे संगीताची. तर त्याच पावलावर पाऊल आम्ही ठेवण्याचा प्रयत्न करतोय की त्यांच्या मार्गदर्शनाने आम्ही आमच्या गोष्टी आज लोकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करतो. आणि आम्ही शिकतो पण तेवढ्याच ताकदीने आणि स्वतःची क्रिएटिव्ह पण काम त्याच ताकदीने करतो. जेणेकरून कसं आपण जे शिकलो, म्हणजे जे आपण पूर्वीपासून जी परंपरा करत आलो ती गोष्ट आहे, आणि आपलं स्वतःचं क्रिएशन, ह्या दोन्ही गोष्टींचा मेळ घालून आम्ही एक नवीन काम सर्वांच्या समोर आणण्याचा प्रयत्न करतो. तुमच्या यशामागे कुटुंबाचा किती वाटा आहे? कुटुंबाचा सगळ्यात मोठा वाटा आहे. कारण मी मुद्दाम ह्या गोष्टीचं उत्तर देते, कारण कसं की माझ्या माहेरी म्हणजे आमची संगीतातली चौथी पिढी आहे. म्हणजे मी माझ्या घरी चौथी पिढी आहे. माझे आजोबा, माझे वडील तबला वादक आहेत, आजोबा माझे शास्त्रीय संगीत गायचे. त्याच्यामुळे आमच्या घरात एक सांगीतिक वारसा आहे आणि एक वातावरण आहे. आणि त्यानंतर इथे आमच्याकडे वारकरी संप्रदायाचा 13 पिढ्यांचा वारसा आहे. त्याच्यामुळे घरात इथे सुद्धा तेवढाच भजन असेल किंवा संगीताचा इथे सुद्धा तेवढाच रेलचेल आहे आणि माझ्या माहेरी सुद्धा तेच वातावरण होतं. त्याच्यामुळे घरच्यांचा आम्हाला अतिशय सपोर्ट आहे. म्हणजे खरं तर सगळ्यांना टेन्शन येतं की लग्न झाल्यानंतर आता मुलीच्या करिअरचं काय होणार, तिला आपण इतके वर्ष गाणं शिकवलंय तर तिचं पुढे कसं होणार. पण अतिशय काय म्हणू शकतो की मला इतकं कम्फर्टेबल इथे वातावरण आमच्या घरी आहे की त्या माझ्या कलेला
इतकं महत्त्व दिलं जाईल असं मलाही नव्हतं, म्हणजे आपण विचार नाही करू शकत. पण तिथल्या वातावरणामुळे आमच्या मंदिरातलं वातावरण असेल, आमच्या घरातलं वातावरण असेल, हे इतकं काय म्हणू शकतो आपण, आध्यात्मिक आहे आणि सांगीतिक आहे की तिथे आम्हाला असं वाटतच नाही की आम्ही कम्फर्टेबल नाही आहोत किंवा आम्हाला सपोर्ट व्हायला, म्हणजे आपण असं म्हणू शकतो की असा काही केलेला सपोर्ट नाही आहे, तो आपसुकच आहे, तो नॅचरलीच तसा आहे की त्यांना खूप आनंद होतो आमची प्रगती बघताना. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे त्यांच्या मदतीशिवाय, त्यांचा डोक्यावर हात असल्याशिवाय ह्या गोष्टी होणं शक्यच नाही आहे. कारण म्हणजे जे आमचे आईवडील आहेत ते इतकं म्हणजे खूप साधे लोक आहेत, त्यांना आजच्या जगात काय चाललं किंवा मार्केटमध्ये काय चाललं या गोष्टींचं काय माहीत नाही. पण आपण जे काम करतोय किंवा आपली मुलं जे काम करतात हे त्यांना बघायला आवडतंय, खूप त्यांना आनंद होतोय की खूप चांगल्या कौतुक वाटतंय. तर म्हणजे पहिले तर त्यांचा सपोर्ट आहे म्हणून ह्या गोष्टी आज घडू शकताय. नवरा माझा 902 मध्ये पार्श्वगायनाची कशी संधी मिळाली? नवरा माझा 962 याच्यामध्ये एक म्हणजे आपण म्हणू शकतो की एक अविस्मरणीय अशी ती माझ्यासाठी संधी होती. कारण आम्ही त्या एका गाण्याच्या कोरससाठी आम्ही तिथे गेलो होतो रेकॉर्ड करायसाठी. आणि तिथे सचिन पिळगावकरजी होते, आपले आदर्श शिंदे होते आणि त्या गाण्यांचे कंपोजर रविराज कोथरकर ते स्वतः होते. तर त्यांना श्रेया पिळगावकर यांची एंट्री त्या गाण्यामध्ये दाखवायची होती आणि त्यांना त्याच्यासाठी एक आवाज ते शोधत होते. तर त्यांनी सगळ्यांचे आवाज ऐकले, त्यांना नवीन आवाजाची अपेक्षा होती आणि त्यांनी त्याच्यातून माझी निवड केली की ह्याच मुलीचा आवाज मला श्रेया पिळगावकर यांच्या एंट्रीसाठी हवा आहे आणि मग त्याच्यातनं ते मला तिथे गाण्याची संधी मिळाली. आगामी काळात काय म्हणजे कुठले प्रोजेक्ट आहेत तुमचे जे प्रेक्षकांना पाहायला भेटतील? हो, आगामी काळात आता आमचे नवीन कंपोजिशन्स रेडी होऊन आता प्रेक्षकांसमोर लवकरच येतील, ज्याच्यामध्ये आम्ही स्वतः कंपोज केलेले, काही गोष्टी आम्ही स्वतः लिहिलेल्या, काही गोष्टींना आम्ही चाल लावलेली, हे एक वेगळ्या फॉर्मॅटमध्ये सर्वांसमोर येईल. तर सर्वांना बघायला नक्कीच आवडेल. तुमच्या दोघांचा एकत्र काम करण्याचा अनुभव कसा आहे? तसं तर दोघांचा काम करण्याचा अनुभव तर असंच म्हणजे आम्ही एवढं कम्फर्टेबल असतो एकमेकांसोबत काम करताना. आपण प्रत्येक वेळी म्हणतो की नवरा बायकोने म्हणजे एका फील्डमध्ये असू नये. त्याचं कारण होतं की क्लॅशेस खूप जास्त होतात आजच्या काळातला विषय घेतला तर. पण आम्हाला तसं काय वाटत नाही, कारण आम्ही एकत्र आल्यापासनं आमची म्हणजे माझी एकट्याची ताकद असेल किंवा तिची एकटीची ताकद असेल ही आता दुपटीने पुढे चालली आहे. जेणेकरून आम्ही एकत्र येऊन जेव्हा काम करतो ना तेव्हा सिंगल ताकदपेक्षा डबल ताकद जेव्हा लागते तर ते जास्त प्रमाणात त्याचं ते फुलतं असं. तर त्याच्यामुळं ते आणि सुरुवातीपासूनच म्हणजे आम्ही लग्न करायचा निर्णय सुद्धा त्याच अनुषंगाने घेतला की सुरुवातीपासूनच कामाच्या विषयाचे आमचे जे विचार आहेत ते कायमच जुळत आले आहेत. आणि काही कंपोजिशन असेल किंवा कुठलाही निर्णय असेल तर त्यावरती एक विचार विनिमय होऊन त्यावरचा एक डिसिजन होणं की कधी त्यांच्यानुसार काही गोष्टी होतात कारण त्या गोष्टी योग्य असतात, कधी माझा विचार घेऊन आम्ही गोष्टी करतो. तर ह्या गोष्टींचा एक बॅलन्स आम्हाला कायम जाणवलाय. त्यामुळे आम्हाला खूप मजा येते एकमेकांसोबत. आणि असं होतं ना की दोघं जर नसू एखाद्या कामामध्ये तर आम्ही बोलवून घेतो, यार तू जरी कामात नाही तरी ये, तू इथं बस, जेणेकरून कसं की अजून त्या कामातलं एक नाविन्यपूर्ण किंवा अजून काहीतरी त्याच्यात फुलवू शकेल. त्याच्यामुळं आम्ही दोघं सोडून तर काम करू शकत नाही असं होतं. भलेही सिंगल असेल तरी दोघं तिथं उपस्थितच असतात. आमच्या सर्वांच्या वतीने शुभेच्छा. येस, थँक्यू. थँक्यू.